दिव्याच्या शीळ गावामध्ये अंत्ययात्रेला पावसाचा फटका, तर गुडघाभर पाण्यातनं शीळ ग्रामस्थांना अंत्ययात्रा स्मशानपर्यंत या ठिकाणी घेऊन जावी लागली आहे। ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणाचा हा कळस समोर। नाशिकच्या लासलगावमधील ब्राह्मणगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर लिंबाचं झाड कोसळलं। शाळेच्या छतावरील पत्र्याचं नुकसान, 31 विद्यार्थ्यांचं शिक्षक सुरक्षित। सिंधुदुर्गातील दहिबाव इंदिरा या आवासवाडी रस्त्यावर झाड कोसळलं। दरम्यान वडाचं झाड कोसळल्यामुळे मालवणकडे जाणारी वाहतूक बंद। मिठबाव तांबळडेक या मार्गे जाणारी वाहतूक कुणकेश्वर मार्गे सुरू। कळव्यातील मनीषा नगरमध्ये रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र झाड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी। आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी, झाड बाजूला करण्याचं काम सुरू। रायगडमध्ये अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। अंबा नदीची पाणी पातळी 9.15 मीटरवर। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रायगडमध्ये मुसळधार पावसानं गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता। रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीवर प्रशासनाची नजर। महाडमध्ये सध्या पूरस्थितीचा धोका कायम। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। वसिष्ठी नदीची पाणी पातळी वाढली, तर 4 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे। भोर महाड मार्गावरील वरंध घाटामध्ये दरड कोसळली। दरडीसोबत माती, दगडासह झाडाझुडपांचाही राडारोडा रस्त्यावर आला। दरम्यान राडारोडा रस्त्यावर आल्यामुळे संपूर्ण मार्गावरची वाहतूक ठप्प। भोर प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल। पुण्याच्या कुसगाव खिंड मार्गावर मुसळधार पावसानं दरड कोसळली, तर रस्त्यावरील दगड आणि माती हटवून वाहतूक पूर्ववत। मुसळधार पावसामध्ये घाट मार्गातनं प्रवास टाळण्याचं आवाहन। दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। परशुराम घाटातला पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीट मार्ग खचला। पायऱ्यांच्या स्वरूपातील कॉन्क्रीट चॅनल तुटलंय। तुटलेला कॉन्क्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत, तर शिवाय तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला हा मोठा धोका। गॅबियन भिंतीच्या पायाखालची माती सुद्धा सरकली आहे। रत्नागिरी सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटामध्ये 4 ठिकाणी संरक्षक भिंती धोक्यात। घाटातील अनेक ठिकाणी खोल दरी आणि उंच उतार असल्यामुळे आता अपघाताचीही शक्यता अधिक। सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर। मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये दरड कोसळली, तर सलग 3ऱ्यांदा वेरळ घाटात दरड कोसळली आहे। दरड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू। वेरळ घाटातनं सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दरड कोसळली। नाशिकच्या वणीमधील सप्तशृंगी गडाच्या घाटामध्ये दरड कोसळली, तर दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। रस्त्यावर राडारोडा असल्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा। सप्तशृंगी गडावर जोरदार पाऊस। पुण्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू। सुरक्षेचे उपाय न वापरता खड्डा उघडा ठेवल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू। पुण्यातील लोणी काळभोर परिसरातली ही घटना, तर पुणे पालिका प्रशासनाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष। मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वीच मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यामुळे राहुल पाटील जखमी झाले होते। रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या गांगलवाडी शिवारातील नागनाथ नदीवर पूर नसल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नाहक त्रास। विद्यार्थी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन नदीच्या प्रवाहातून मार्ग काढण्याची वेळ। नदीवर पूल बांधण्याची आता मागणी। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातल्या भुशी डॅम ओव्हरफ्लो। दरम्यान भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे उघडणार। वैनगंगा नदीमध्ये 320 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, तर धरणात नवीन पाण्याची आवक सुरू। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून धरण 28% भरलं। रायगडमध्ये मुसळधार पावसानं धबधबे प्रवाहित। सुधागड तालुक्यातल्या धबकी धबधबा प्रवाहित, तर सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्यावर पर्यटकांची वर्दळ अत्यल्प। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसानं महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची वर्दळ वाढली। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसामुळे पेरणीच्या कामांनाही वेग। नाशिकच्या बागलाणमध्ये पहिल्याच पावसानं दाणादाण। पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप। बुलढाण्याच्या लोणार मलकापूर या तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे नदी नाले प्रवाहित। पावसानं बळीराजाही सुखावला। जिल्हाभर पेरणीच्या कामांना वेग।
गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या दमदार हजेरीनं भात पेरणीला सुरुवात. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात लहान पुलांवरून पाणी वाहू लागल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सुमारे 49% पाऊस. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आढळून आलेलं शिवलिंग पुरातन नाही. त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास गुलेंचा हा महत्त्वाचा खुलासा. अमृतकुंड स्वच्छ करत असताना पुरातन शिवलिंग आढळून आल्याची अफवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मंदिराच्या विश्वस्तांचं आवाहन. अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरींच्या जळगावातील घरातनं मोठं घबाड जप्त. एसीबीच्या कारवाईमध्ये 2,94,00,000 मुद्देमाल जप्त. मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरींच्या घरी इन कॅमेरा झाडाझडती. दरम्यान किरण चौधरी 10,000ची लाच घेताना अटकेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी तर पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली. गुगल मॅपनं चुकीची दिशा दाखवल्यामुळे महिलेचा मृत्यू. बदलापूरमधील JNPT महामार्गावरील उल्हास नदी पुलावर हा अपघात. अरुणा कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू. रस्ता सुरू नसताना मॅपनं दिशा दाखवल्यामुळे. पूरहून चोरीला गेलेली शिवाई बस अमरावतीमध्ये सापडली. आंतरराज्य बस चोर राजापेठ पोलिसांच्या जाळ्यात. तेलंगणा आंध्रासह अनेक राज्यांमध्ये 20 बसेस चोरीची कबुली. एसटी बसेस चोरून सुटे भाग विकणाऱ्या आरोपीला अटक. धाराशिवमध्ये असलेल्या बोगस बंगाली डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन. आवश्यक तपासणी करून कारवाई करण्याचं जिल्हा आरोग्य विभागाचं आश्वासन. शिरूर कासार तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची धाड. दरम्यान खवा आणि पनीरमध्ये घातक सॅफोलाइटची ही भेसळ. तर दहिवंडी इथल्या जयश्री कृष्णा केक अँड बर्फी या केंद्रावर FDAची कारवाई. मालकावर गुन्हा दाखल. औंढा नागनाथ इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे 4 दिवसांपासून डायलिसिस सेंटर बंद. रुग्णांची गैरसोय. पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून तुफान रडा. प्रशासनाविरोधात नगराध्यक्षांसह सत्ताधारी विरोधी नगरसेवक एकत्र. व्यापाऱ्यांना आधी नोटीस आणि मुदत द्या, मगच कारवाई करा. नगराध्यक्षांची भूमिका. तर कारवाईच्या ठिकाणी तणावाचं वातावरण. व्यापाऱ्यांमध्येही संताप. अंबाझरी पोलीस ठाण्याजवळ सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मद्यपान सुरू असल्याचा प्रकार समोर. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मद्यपानामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांना त्रास. नोकरीचा आमिष दाखवून 16,64,000ची फसवणूक. गोंदियाच्या पिपरटोला इथलं हे प्रकरण. तर नातेवाईकांनीच केला जवळच्या व्यक्तींचा घात. पोलिसात गुन्हा दाखल. शहापूर तालुक्यातील गोठेघर जवळील पुलाखाली पहिल्याच पावसामध्ये खड्डे. खड्ड्यांच्या पाण्यामध्ये अंघोळ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तरुणाकडून अनोखा निषेध. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लातूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरची मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक होळी केली आहे. स्मार्ट मीटर विरोधात मनसे आक्रमक. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची गळचेपी करत असल्याचा मनसेचा आरोप. वर्ध्यामध्ये MPSC गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा. संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थी कृती समितीची मागणी. वर्ध्याच्या डोरली गावकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी तासभर रास्ता रोको. तर गिट्टी खदानीमुळे आणि अवजड वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था. समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. धुळ्यामध्ये युगप्रवर्तक हेडगेवार नाटकाच्या प्रयोगाचा संविधान सेनेनं बॅनर फाडला. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बॅनर लावल्यामुळे संविधान सेना आक्रमक. वाशिम शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये घंटागाडी वेळेवर जात नसल्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य. कचरा व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यास भाजपकडून आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या सिन्नरमधील पास्ते गावामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आणि पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध. चिपळूणजवळ दुर्मिळ पांढरं मुंगूस आढळलंय. वन विभागाचं लोकेशन गुप्त ठेवण्याचे आवाहन. तर पांढरं मुंगूस आढळल्यानं प्राणीप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता. स्थानिकांनी पांढऱ्या मुंगुसाला कॅमेऱ्यात कैद केलं. परतूर इथल्या एका इंग्रजी शाळेतल्या व्हायरल पाकिस्तानी गाण्याचं प्रकरण. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांकडून किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलची पाहणी. शाळेची जागा सरकारची असून शाळेनं ही जागा हडप केल्याची किरीट सोमय्यांची माहिती.